श्रद्धावान भक्तगणांनो, छत्रपती शिवाजी पेठ जत येथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे। या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा। तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल। संपर्क बसवराज महाराज अलगूर, फोन पे, गुगल पे 97 67 27 22 77। देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती। नमस्कार, मी मेघा जगताप, बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया आजच्या घडामोडी। सांगली जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीचा झेंडा। सभापती निवडणुका बिनविरोध, पडळकर तानाजी पाटील वाद पेटला। सविस्तर बातमी पुढील प्रमाणे। सांगली जिल्हा परिषदेत अखेर महाविकास आघाडीने स्पष्ट वर्चस्व प्रस्थापित करत सत्ता काबीज केलेली आहे। सभापती पदांच्या निवडणुका पूर्णपणे बिनविरोध पार पडल्या असून महायुतीकडून एकही पदासाठी अर्ज न भरल्याने हा निकाल एकतर्फी लागला। सभापती पदासाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत दुपारी 12 वाजेपर्यंत होती, मात्र महायुतीकडून एकही अर्ज न भरल्याने महाविकास आघाडीची निर्विवाद सत्ता जिल्हा परिषदेत स्थापन झाली। यामध्ये शिवसेनेचे पृथ्वीराज तानाजीराव पाटील, सावित्री तमन्नगौडा रवी पाटील, स्नेहल मोरे, दादासाहेब कोळेकर यांची सभापतीपदी बिनविरोध निवड झाली। पडळकर तानाजी पाटील वादामुळे राजकीय वातावरण तापले। मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार गोपीचंद पडळकर यांनी पृथ्वीराज पाटील यांच्या कुणबी दाखल्यावर हरकत घेत आरोप केले होते। यावर प्रत्युत्तर देताना पृथ्वीराज तानाजी पाटील म्हणाले, हे आरोप पूर्णपणे खोटे आहेत। जर कागदपत्र चुकीची असतील तर कारवाईला सामोरे जाऊ। आमदार पडळकर यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार। नूतन सभापतींचा सत्कार। सभापतींची निवड झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून भव्य सत्कार करण्यात आला। यावेळी उपस्थित ज्येष्ठ नेते जयंत पाटील, विश्वजित कदम, आमदार रोहित आर पाटील, खासदार विशाल पाटील, नेते अजितराव घोरपडे, शिवाजीराव नाईक, माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख, शिवसेनेचे अभिजित पाटील। आकड्यांचा खेळ, महाविकास आघाडीची ताकद वाढली। पत्रकारांशी बोलताना जयंत पाटील यांनी सांगितले, पूर्वी संख्या 34 होती, आता ती 37 वर पोहोचली आहे। शिंदे गटांचे 2 आणि अजित पवार गटाचा 1 सदस्य आमच्या सोबत आला। जयंत पाटील यांचे विधान। चंद्रकांत पाटील यांचे विधान। रिपीट, जयंत पाटील यांचे विधान। चंद्रकांत पाटील माझे हितचिंतक आहेत, त्यांच्यावर मी काहीही बोलणार नाही। बाईट्स, माजी मंत्री तथा आमदार जयंत पाटील, माजी मंत्री तथा आमदार विश्वजित कदम, आमदार रोहित आर पाटील। सांगली जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीने वर्चस्व सिद्ध करत राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली असून पुढील निवडणुकांसाठी हे संकेत अगदी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, काँग्रेस साय पक्ष, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांचे काही सदस्य या सगळ्यांनी या ठिकाणी एकत्रित येऊन 37 जणांची आता आमची संख्या झाली। मागच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्षांच्या वेळी ही संख्या 34 होती, त्यामध्ये वाढ झाली आणि 3 सदस्य आमच्याबरोबर आले। त्यातले एक घड्याळाचे सदस्य ऐनवेळी 2 सदस्य आमच्यातून कराड मुक्कामातून बाहेर गेलेले, त्यातले एक सदस्य मासाळ यांनी आपली भूमिका बदलून आमच्याबरोबर
येण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर आटपाडी तालुक्याचे नेते माननीय तानाजीराव पाटील आणि राजेंद्र देशमुख यांनी मिळून जे सदस्य निवडून आणलेले, त्यामधील हे मासाळ एक सदस्य होते. त्याचबरोबर शिवसेनेच्या मधून धनुष्यबाणावर निवडून आलेले 2 सदस्य हे आमच्यात आता सहभागी झालेले आहेत. म्हणून जिल्हा परिषदेच्या 61 सदस्यांच्या संख्येत आता राष्ट्रवादी काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष आणि दोन्ही शिवसेना एक उबाठा पूर्णपणाने आमच्याबरोबर आहे आणि दुसऱ्या शिवसेनेतले 2 सदस्य आमच्याबरोबर आहेत. त्या सगळ्यांची मिळून आता 37 संख्या झालेली आहे. अर्ज भरण्यासाठी आमचे सर्व सदस्य आत्ताच गेलेले आहेत आणि मला खात्री आहे की 37 बल झालेलं असल्यामुळे जिल्हा परिषदेत या जिल्ह्याच्या विकासाला आम्ही सगळे एकत्रितपणाने काम करून अधिक चांगली दिशा देण्याचा प्रयत्न करू. एकजिन्सीपणाने जिल्हा परिषद सांगली जिल्ह्याची यापूर्वी चालायची. हातगाईवर कधीही प्रकरण या जिल्हा परिषदेत आलेलं नाही. तोच आदर्श या जिल्ह्याचा आम्ही पुढे नेण्याचं काम करू. राज्यात एक शिवसेना एक पक्ष त्या सत्ताधारी पक्षासाठी पाठिंबा दिला असं असताना सांगली जिल्हा परिषद तुम्हाला पाठिंबा दिला आहे, कितपत टिकेल आणि कितपत? आमच्या जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे 18 सदस्य आहेत, काँग्रेस पक्षाचे 11 सदस्य आहेत, शिवसेना उबाटा या पक्षाचे 1 आहेत. या तिघांची बेरीज 30 होते. घड्याळाच्या वर अजित पवार पक्षाच्या 6 पैकी 5 सदस्यांनी आम्हाला कोणते विनाअट पाठिंबा दिलेला आहे. त्यांचे नेते म्हणून इथं माननीय शिवाजीराव नाईक साहेब, अजित घोरपडे साहेब, विलासराव जगताप साहेब आणि माननीय राजेंद्र अण्णा देशमुख या ठिकाणी उपस्थित आहेत. ते आज नाहीत, अध्यक्षांच्या निवडणुकीपासून ठामपणानं आहेत. त्यांची भूमिका सातत्याची आहे आणि आम्ही सगळ्यांनी मागचे 30-40 वर्षे एकत्रित काम केलेलं आहे. आम्हाला एकमेकाची मनं माहिती आहेत, काम करण्याच्या सवयी आणि पद्धती माहिती आहेत. त्यामुळं हे अतिशय टिकाऊ धोरण आहे आणि ते 5 वर्ष टिकवण्याची व्यवस्था हे सगळे ज्येष्ठ नेते असल्यामुळे ते समजूतदारपणाने करतील असं आम्हाला खात्री आहे. सांगली जिल्हा परिषदेमध्ये जी जिल्हा परिषदेची निवडणूक पार पडली त्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शिवसेना आणि इतर मित्रपक्ष, समविचारी पक्ष असं सगळ्यांना जिल्हा परिषदेमध्ये चांगलं यश मिळालं आणि गेल्या काही दिवसांपूर्वी अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडीमध्ये 60 पैकी 64 सदस्यांनी ह्या जिल्हा परिषदचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे या ठिकाणी अध्यक्ष म्हणून इथे बसवले आणि उपाध्यक्ष म्हणून काँग्रेस पक्षाचे सदस्य त्या ठिकाणी बसवले. आज सभापतीच्या निवडीच्या प्रक्रियेमध्ये राज्याचे नेते आणि राष्ट्रवादीचे नेते आदरणीय जयंतराव पाटील साहेब, सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार विशालजी पाटील व काँग्रेस पक्षाचे नेते, त्याचबरोबर राष्ट्रवादीचे नेते आदरणीय शिवाजीराव नाईक साहेब, आदरणीय अजितराव घोरपडे सरकार, आदरणीय विलासराव जगताप साहेब, आदरणीय राजेंद्र अण्णा आणि खास म्हणून आता आमच्यात एक चांगली आणि नव्याने आज जी सभापती निवडीमध्ये भर पडलेली आहे ती शिवसेना आटपाडीचे तालुका अध्यक्ष आणि त्यांचे काही सहकारी सदस्य सन्माननीय तानाजीराव पाटीलजी हे सगळेही आता आमच्यासोबत सामील झालेले आहेत, सोबत आहेत. अशी एकूण आता जिल्हा परिषदेमध्ये 37 जिल्हा परिषद सदस्यांची संख्या ही आता आम्हा सगळ्यांना एकत्रित करण्यामध्ये मोठं यश मिळालं आणि जिल्ह्यातल्या या सर्व नेत्यांचं मी खास करून या ठिकाणी त्यांचे आभार मानेन. शिवसेना उबाटाचे अभिजित पाटीलसुद्धा यासोबत आमच्यासोबत आहेत आणि त्यांचाही उल्लेख करेल. या सगळ्या नेत्यांनी आता जिल्ह्याच्या विकासासाठी आणि जिल्ह्यातल्या लोकांना जे त्यांच्या मनात इच्छा होती त्या इच्छेनुसार आज खरं तर आम्ही हे 37 लोक आणि सगळे ज्यांनी सांगली जिल्ह्याच्या राजकारणामध्ये गेले 25-30 वर्षाहून अनेक नेते, माजी आमदार, माजी मंत्री राहिलेली जी ज्येष्ठ मंडळी
त्यांनी एकत्रित येण्याचा निर्णय केला. तो जिल्ह्याच्या हितासाठी, विकासासाठी आणि एका चांगल्या विचाराने या जिल्ह्यामध्ये ज्या लोकांच्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून ज्या अपेक्षा आहेत त्या मजबूत करण्यासाठी आज आम्ही हा निर्णय घेतला. त्याचबरोबर मला आता नुकतीच बातमी कळाली की जे सभापती निवडीसाठी केवळ 4च अर्ज दाखल झालेले आहेत. विरोधी पक्षाने कुठले अर्ज दाखल केलेलं नाही. जवळजवळ आता ही बिनविरोध निवड झालेल्याची प्रक्रिया ही आता आपल्याला पाहायला मिळते. ती लवकरच निवडणूक अधिकारी घोषित करतील असं दिसतंय. आणि म्हणून 100% हा फार मोठा विजय हा पुरोगामी विचाराचा आहे. हा सांगली जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांचा आहे, जनतेचा आहे. आणि जी फूट पुन्हा एकदा या सर्व पक्षाच्या नेत्यांनी माझी आमदारांनी मांडली त्याचा हा विजय आहे. आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून जे काय सगळे विभाग आहेत त्यातून अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्व सभापती हे चांगल्या पद्धतीने काम करतील आणि सर्व ज्येष्ठ नेत्यांचं मार्गदर्शन करणार आहे. लोकांच्या अपेक्षेपलीकडे चांगलं काम करतील हा विश्वास मला आहे. अध्यक्षपदाच्या निवडीनंतर चंद्रकांत पाटील ज्येष्ठ नेते त्यांच्या बाबतीत आम्हाला काही बोलणं योग्य वाटत नाही. परंतु मला एवढंच सांगायचं आहे की 37 हा आकडा हा स्पष्ट दिसतो. म्हणजे बहुमताला 30-31 हवे होते, त्याच्या पलीकडे जाऊन आता 37पर्यंत आम्ही पोहोचलो आहे. म्हणून आज सभापती निवडी मला एवढंच अपेक्षा आहे की राज्य सरकारने सांगली जिल्हा परिषदेकडे आता चांगल्या हेतूने पाहावं, चांगल्या पातळीने पाहावं. ही जिल्हा परिषद ही लोकांमधनं आलेले निवडून आलेले सदस्य आहेत आणि तब्बल 9-10 वर्षानंतर जेव्हा जिल्हा परिषदची निवडणूक होती त्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्याचा विकास हा चांगल्या पद्धतीने या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून, सदस्यांच्या माध्यमातून होऊ शकतो. मला खात्री आहे तो विकास चांगला होईल. ही तुमची आघाडी आणखी मजबूत व्हावी म्हणून शिवसेनेच्या आमदारांना तुम्ही सांगितलं. आता शेवटी सांगली जिल्ह्याचा राजकीय इतिहास सगळ्यांना माहिती आहे आणि आज जी इथं काही समविचारी पक्षातली मंडळी जी स्वइच्छेने आमच्यासोबत आलेली आहेत. यात अनेक नेते मंडळी आहेत ज्यांनी सांगली जिल्ह्यातून महाराष्ट्राचं राजकारण केलं आणि अनेकदा त्यांनी आमदारकी भूषवलेली. या सगळ्या लोकांनी सांगली जिल्ह्यातल्या लोकांचं हित पाहिलं, लोकांची मनातली भावना आणि इच्छा पाहिली. त्यानुसार खरं तर या सगळ्या ज्येष्ठ मंडळींनी हा निर्णय घेतला. आटपाडीतले नानाजी पाटील असतील यांनी सुद्धा हा निर्णय चांगल्या पद्धतीने घेतलेला आहे. म्हणून मी जयंतराव पाटील साहेब, विशालजी पाटील आम्ही सगळे आज आम्ही एकत्रितपणे ही जी फूट बांधली निश्चितपणे जिल्ह्याच्या विकासामध्ये आम्ही एकत्रित सगळे एक दिलाने एक विचाराने पुढेही कायम राहून आम्ही काम करू. जयदीप भोसले यापुढच्या काळात सुद्धा एकत्र जयदीप भोसलेंच्या वडील मोहन काकांनी खूप चांगलं काम आटपाडी तालुक्यात केलं आणि त्यांचं जयदीप भोसलेंचं त्यांच्या जिल्हा परिषद गटामध्ये चांगलं काम आहे, संपर्क आहे, वर्चस्व आहे. सन्मान्य तानाजीराव पाटील जे आटपाडीचे नेते आहेत त्यांनी त्यांना चांगली मदत केली आणि म्हणून एक चांगलं टीम ज्याला म्हणतो आपण समविचाराची ही टीम आहे. त्यांचं पूर्वीपासून कदम साहेबांवर निष्ठा राहिली आहे. परंतु आज या सगळ्या चांगल्या हेतूने ते इथं आमच्यासोबत आले. आता सोबत आलेले वेगवेगळ्या पक्षाचे जे असतात ते मूळ काँग्रेस राष्ट्रवादी सगळे लोक आहेत. या माध्यमातून निवडणूक सुद्धा त्यातून होती. या माध्यमातून भाजपला रोखण्याचा प्रयत्न त्याला यश तुमचा जो उद्देश आहे भाजपला रोखणं आहे त्याला यश. प्रत्येक जिल्हा विधानसभा मतदारसंघात प्रत्येक तालुक्यात जिथं आज काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुतारी असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळ असेल, या प्रत्येक जिल्हा परिषद गटात समोरचा जो विरोधी पक्षाचा होता हा सत्ताधारी पक्षाच्या भाजपचाच होता. आणि म्हणून लोकांनी जर कोल दिलेले ना जेव्हा ते ह्या 3 पक्षाच्या लोकांना निवडून देतात तो स्पष्ट दिसून येतो की लोकांनी काय केलं, कुणाला नाकारलं आणि कुणाला स्वीकारलं. परिषदचं उद्या सुरू बाकीचे आपण पाहिलं जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उपाध्यक्ष निवडी 34 लोक ठामपणे एकत्रित राहिले आणि आता त्यात वाढ झालेली. निश्चित विरोधकांनी त्यांचा पराभव स्वीकारून आजही भरलेला आहे आणि त्यामुळे त्यांचा निश्चित आभार मानूया की निष्कारण निवडणूक लढत सामोरे गेलेलं आहे. जिल्हा परिषद चालवत असताना मला विश्वास आहे की सभापती, अध्यक्ष, उपाध्यक्ष हे सर्व समाजातले, सर्व लोकातले, सर्व वर्गातल्या लोकांना एकत्रित घेऊन कामकाज करतील. आता जयंत पाटील साहेब विश्वकर्मांनी सांगितल्याप्रमाणे काही नियोजन या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या सांगली जिल्ह्यासाठी करायची आमच्या सगळ्यांची कल्पना आहे. रोहितदादा मागच्या बैठकीत अधिवेशन असल्यामुळे येऊ शकले, आज ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यामुळे आज हा जो विजय झालेला आहे, 4 छाननी झाली आणि 4
उमेदवारांचे अर्जही वैध आज जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवले आहे. त्यामुळे ही प्रक्रिया आजची पूर्ण झाली आहे. जबाबदारी निश्चित आपल्या सगळ्यांची वाढलेली आहे. ती एकत्रितपणे ही जी मोड बांधलेली ही अशी पुढेही चालू राहील ह्यासाठी आमचा सगळ्यांचा प्रयत्न असतो. लोकसभेमध्ये आपण कुठल्या नशेखोरीच्या बाबत आवाज उठवलेला होता. काल परवा 3 मर्डर झालेले आहेत. आज पहाटे 1 मर्डर झालेला आहे. मग यात पोलीस निष्कर्ष आहेत असं वाटतं का? नाही, बघा, रोहित दादांनी सुद्धा विधानसभेत प्रश्न नशेखोरी विचारलेला मांडलेला. योगामध्ये त्याच दिवशी मी सुद्धा लोकसभेत नशेखोरी प्रश्न मांडला. हे काय ठरवून नव्हतं. ही परिस्थिती जी निर्माण झाली आहे त्यामुळे हा प्रश्न मांडावा लागला. केंद्राने सुद्धा माझा प्रश्न वेगळा होता आणि केंद्राने ह्या नशेखोरी थांबवण्यासाठी आणि नशेखोरीच्या विळख्यात सापडलेल्या लोकांना त्यांना बाहेर काढण्याचा होता. मात्र ह्या सांगली जिल्ह्यात मी मुद्दामून त्यांना सांगितलं की ह्या नशेखोरीत गुन्हेगारी वाढत आहे का पोलिसांचा दुर्लक्ष, पोलिसांच्या खालच्या स्तरावरच्या अधिकाऱ्यांवर अतिपीडन, ज्या माध्यमातून भ्रष्टाचार, अवैध धंदे हे रोज खुलेआम सुरू आहेत, याला आळा घालण्याची गरज आणि निश्चित ही जबाबदारी पालकमंत्र्यांवर येते, मुख्यमंत्र्यांवर येते. का आज मुख्यमंत्री ह्या खात्याचे प्रमुख आहेत आणि सांगली जिल्ह्याला मुख्यमंत्री झाल्यापासून ते प्रचार वगळून अजून आले नसल्यामुळे त्यांना मी विनंती करणार आहे की त्यांनी इथं यावं आणि ह्या निवडणुकीच्या गोष्टीत उल्लेख घालण्यापेक्षा आपण महाराष्ट्राचे सर्व पक्षांचे आज मुख्यमंत्री म्हणत आहात आणि सांगली जिल्ह्यात खरंच खास करून सांगली शहरात गुन्हेगारी वाढत चाललेली ह्याला कुठेतरी आळा घातला पाहिजे. गरज पडली तर इतर चांगले अधिकारी ह्या ठिकाणी आणून सुद्धा प्रयत्न करतात. पालकमंत्र्यांचं अजब वक्तव्य आहे की खून झाला की आरोपी लगेच पोलीस हुडकतात आणि सापडतात. म्हणजे खून झाला तर आरोपी सापडतात, पण खून व्हायच्या अगोदर ते खून होऊ नये म्हणून काय उपाययोजना करत नाही. नाही, हे बघा, मी तेच सांगितलं की नशेखोरीमुळे जे खून होत आहेत तो त्याच्यावर कंट्रोलच ठेवता येत नाही नशेखोरी, तर त्यामुळे ते खून जाताना तो सापडतो. पण क्राईम प्रिव्हेन्शन सुद्धा ही होम डिपार्टमेंटचीच गोष्ट आहे. जयंत पाटील साहेब सुद्धा गृहमंत्री राहिलेले आहेत आणि त्यात तुम्ही त्यांना विचारलं ते तुम्हाला सांगू शकतील. आज खातं मुख्यमंत्र्यांकडे असल्यामुळे, मुख्यमंत्री खूप व्यस्त असल्यामुळे कदाचित त्यांना ह्या पातळीवर खाली जाऊन बघता येत नसेल. जमत नसेल तर इतर कुठल्या मंत्र्यांना तरी ते खातं द्यावं जेणेकरून सांगलीची सुरक्षता वाढावी. आपण एक परिस्थिती सध्या बघितलेलं की त्यामध्ये गॅस टंचाई कुठेही नाही आहे. तर व्यवसाय गॅस तर मिळतच नाही अजिबात. कमीत कमी 70 ते 75% उद्योगधंदे बंद पडलेले आहेत. तरी म्हणतात सरकारमध्ये की गॅसचं भरपूर उपलब्धता आहे. हाही प्रश्न मी लोकसभेत मांडला होता आणि मी पण तेच सांगतो. त्यांनी पहिला दुजोभाव केला आहे शहर आणि ग्रामीण ह्या 2 कनेक्शनपर्यंत. शहरी कनेक्शनला त्यांनी सांगितले की 25 दिवसात गॅस सिलेंडर देण्यात येतील, ग्रामीण भागात 45 देण्यात येतील. हा मुद्दा नसेल मांडला लगेच त्यांनी एक तात्पुरतं सर्क्युलर काढलं आणि त्या ज्याच्याकडे 2 सिलेंडर आहेत त्याला 35 दिवस, ह्याला 25 दिवस, त्याला 50 असा प्रयत्न केला. पुन्हा सर्क्युलर बदललं आणि सांगितलं 45 दिवस हा ग्रामीणमध्ये राहणारच. काही ठिकाणी कनेक्शन रहिवासी ग्रामीण भागातला आहे पण त्याचं कनेक्शन शहरात आहे, त्याला 25 दिवसात मिळणार. काही ठिकाणी तो रहिवासी शहरातला आहे पण पूर्वीपासून कनेक्शन गावचं आहे तरी तेच ठेवलं आहे, कनेक्शन गावात आहे. 45 दिवस कुटुंब अजूनही एकत्रित कुटुंब ग्रामीण भागात राहतात. 45 दिवस एक गॅस सिलेंडर पूर्ण हे अशक्य आहे. थोडक्यात शासन त्यांना आता रॉकेट केरोसिन द्यायचंही बंद केलेलं आहे. शासन त्यांना सांगते का की तुम्ही आता घरी लॉकडाऊन ठीक आहे, लॉकडाऊनची परिस्थिती पुन्हा मोदी साहेबांना आणायची असेल तर, पण घरी त्यावेळी लॉकडाऊनशिवाय किंवा गॅस मिळायचा, स्वयंपाक तरी व्हायचा. आता हा स्वयंपाक हे नेमकं करायचा कशातून? पुन्हा आपण चुली तयार करायच्या का? पुन्हा आपण चुली फुकत आपल्या भाता बघून सांगायचं का? काही नियोजन नाही आहे. कुठेही कुठल्याही पेट्रोलियम मिनिस्ट्रीच्या सर्क्युलरमध्ये लिहिलेलं नाही की कमर्शियलला गॅस देऊ नये. तरी सुद्धा कमर्शियलला गॅस दिला जात नाही. हॉटेल व्यवसाय बंद पडत आहे. लोक ह्या ठिकाणी जी नोकरीनिमित्त सांगली जिल्ह्यात आलेले आहेत त्यांचं पूर्ण जेवणाची व्यवस्था ही त्या खानावळातच होत असतील, खानावळात नाही आहे. आम्ही सुद्धा शिक्षण संस्था चालवतो आणि सांगली ही शिक्षणाची मंडळी आहे. या ठिकाणी वसंतदान सुरुवात केली आणि कदम साहेबांनी या ठिकाणी मोठे मोठे कॉलेजेस उभं आज मोठ्या शाळेतनं राजाबापू इन्स्टिट्यूट सुद्धा आहेत. मुलं त्या ठिकाणी शिकायला राहायला येतात. त्या मुलांना सुद्धा हॉस्टेलचं जेवण सुद्धा देण्यासारखी परिस्थिती नाही आहे कारण मेसवाल्यांना गॅस मिळत नाही. आता ह्यातनं जर मंत्री म्हणत असतील गॅसचं तुटवडा नाही आहे मग त्याला काही उत्तर देण्यासारखं राहिलेलं नाही. हे सरकार हे अजब सरकार झालेलं आहे. हीच गोष्ट हा आमच्या दृष्टीनं हा जिल्ह्याचा प्रश्न आहे, जिल्ह्यात सामान्य माणसाचा प्रश्न आहे. हा जिल्ह्यात सुटला पाहिजे. पालकमंत्र्यांनी बैठका घेत असताना लोकप्रतिनिधींना बोलावं लागणार. पालकमंत्री बैठका घेतात म्हणतात मी
कलेक्टर साहेबांचा आढावा घेतला, एसपीचा आढावा घेतला. या आढावा बैठकीत लोकप्रतिनिधी म्हणून खासदार असतील, इतर आमदार असतील, आज किंवा जिल्हा परिषद महापालिका सदस्य असतील, ना पालकमंत्री जिल्हा परिषदेत जातात, ना ते महापालिकेत जातात, न कुठल्या खात्यात जात असताना लोकप्रतिनिधी बोलवतात. हा जर प्रश्न जिल्ह्यात मिटण्यासारखा असेल तर चर्चा करावी, नसेल तर कुठे वर जायला लागते आमदारांची चर्चा करावी, नसेल तर दिल्लीत जाऊया. परवा मंत्री म्हटले महाराष्ट्रात की कुठल्याही घरगुती देवाच्या कार्यक्रमाला गॅस कमी पडू देणार नाही. देवाच्या कार्यक्रमाला पडणार, मग मैताच्या कार्यक्रमाचं काय करायचं, शाळेच्या कार्यक्रमाचं काय करायचं, साधं जगण्याच्या कार्यक्रमाचं काय करायचं, काही उत्तर नाहीत. हे फक्त एकच एजेंडा त्यांचा, तो काहीतरी देव 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 देवाच्या राम भरोसे लोकांनी जगावं, हा प्रयत्न चाललेला आहे. निश्चित हा जर थांबला नाही कुणी आंदोलन करण्यापेक्षा जनता रस्त्यावर उतरणार. सर, एलपीजीची शॉर्टेज आहे मान्य आहे, पण पाईपलाईननं जो गॅस यायचा आहे त्याचे सगळीकडे खणून आणि प्रत्येक घरामध्ये जोडण्यात येऊन 3 वर्ष होऊन गेली. आता ते पाईपमधलं साफ खेळत आहेत, पण अजूनही गॅसची जोडणी त्यातनं मिळालेली नाही आहे. मी पहिला तर सरकारने सगळ्यात मोठी चूक केली की त्या गॅसमध्ये मोनोपॉली आणली. सांगलीत फक्त भारत गॅसलाच परवानगी दिलेली आहे की तुम्ही पाईप गॅस द्या. मोनोपॉली आणली चुकीची. स्पर्धा लावली असती तर लोकांनी सगळ्यांना मिळालं असतं. पाईप गॅसला कुठेही कोटा लावलेला नाही आहे. त्याचं कारण त्यांनी म्हणतात की पाईप गॅसला कोटा लावलेला नाही कारण ते प्रत्यक्ष घरात वापरलं जाते. सिलेंडरला आम्ही कोटा लावलाय कारण लोक हे बाजारात विकतात. म्हणजे तुम्ही तुमच्या जनतेवरच विश्वास ठेवत नाही. ज्या जनता तुम्हाला निवडून देते त्याच्यावरच तुमचा विश्वास नाही, हे दुर्दैव आहे. आणि खरोखर काळा बाजार होत असेल आणि म्हणून तुम्ही हे कोटा आणताय, तुम्ही काळा बाजार रोखण्यात अपयशी ठरलेला आहात आणि तुम्ही अपयशी सरकार आहे, तुम्ही सांगून दिलं. एकूण 37 जिल्हा परिषद सदस्यांचं संख्याबळ महाविकास आघाडीबरोबर होतं. यामध्ये स्नेहल मोरे, सावित्री तामणगौड रवी, पृथ्वीराज तानाजी पाटील आणि दादासू नारायण कोळेकर हे 4 उमेदवार महाविकास आघाडीच्या वतीने होते आणि यांच्या विरोधामध्ये कुठलाही अर्ज आला नसल्यामुळे बिनविरोध यांची निवड करण्यात आलेली आहे. त्यामुळं मी महाविकास आघाडीतील सर्व घटकांचं आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा देणाऱ्या सर्व जिल्हा परिषद सदस्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो. आणि महाविकास आघाडीच्या आणि जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेत्यांचं ज्यांनी या सगळ्या यंत्रणेवरती विश्वास ठेवून, प्रक्रियेवरती विश्वास ठेवून ही प्रक्रिया एकजिन्सीपणाने पार पाडली, त्याबद्दल मी सर्व प्रमुख नेत्यांचे सुद्धा मनापासून आभार मानेन. नावं जरा एक मिनिट एकदा सांगा. सभापती स्नेहल मोरे, सौ सावित्री तमनगौड रवी, श्री पृथ्वीराज तानाजी पाटील, श्री दादासू नारायण कोळेकर. वाटप कुठलं झालंय, कुठलं सभापती? अद्याप त्याची चर्चा झालेली नाही आहे आणि जे काही वाटप असेल ते 1-2 दिवसात आपण आता परवा अधिवेशनामध्ये आपण याच्यामध्ये गुन्हेगारीबद्दल आवाज उठवला. माझ्या अर्धा तास चर्चेमध्ये मी सांगली जिल्ह्यामध्ये आणि त्याचबरोबर राज्यामध्ये ड्रग्ज असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे नशे असतील, वेगवेगळ्या ठिकाणी जे काही अवैध धंदे चालू आहेत त्याच्या विरोधामध्ये लोकसभेमध्ये खासदार विशालदादा पाटील यांनी देखील आवाज उठवला आणि विधानसभेमध्ये आम्ही आवाज उठवला. आणि जिल्ह्यातली परिस्थिती वास्तव राज्याच्या मुख्यमंत्र्यांसमोर आणण्याचा प्रयत्न आम्ही सर्वांनी केला. आज जे नशेखोरीमुळे खून होत आहेत त्याच्या बाबतीमध्ये मी आवाज उठवला होता आणि आज त्याच्यानंतर आठवड्याभरातच काल एका दिवसात 3 खून झालेले आहेत असं आम्हाला समजतं. आता पोलिसांची गुणवत्ता कशात तपासायची? पालकमंत्री साहेब म्हणतात आरोपींना लगेच पकडलं जाते. आता खून केला आणि लगेच आरोपींना पकडलं म्हणून गुणवत्ता तपासायची का खून न होण्याची जबाबदारी ही पोलिसांची आहे आणि म्हणून त्यांना गुण द्यायचा? हे कुठेतरी तपासण्याची आवश्यकता, यामध्ये कुठेतरी दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. आम्ही आरोप केला होता, किंबहुना माझ्या भाषणामध्ये मी पैसे घेतल्याचे सुद्धा पुरावे दिले होते. आणि जतमध्ये आज सुद्धा ज्येष्ठ नेते तिथले सांगतायत की चुकीच्या पद्धतीने आज ज्या गोष्टी चालू आहेत त्याच्यावरती पायबंद घालण्याचं कुठेही काम पोलीस विभागाच्या वतीने होत नाहीये. आणि आम्ही एसपींना सुद्धा विनंती केलेली आहे की याच्यावरती कडक कारवाई केली गेली पाहिजे. तिथल्या विधानसभेतल्या भाषणानंतर तासगाव आणि कवठेमंकाळमध्ये कारवाया होत आहेत
पण त्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी पेड कारवाया झालेल्या आहेत असं सुद्धा गेल्या 2 दिवसामध्ये आढळलं. ती सुद्धा माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना आम्ही दिलेली आहे. त्यामुळं या मांडलेल्या प्रश्नावरती आणि जिल्हा ज्या प्रश्नामुळे होरपळतोय याच्यावरती तात्काळ ते मार्ग काढतील असं विश्वास. राष्ट्रवादी विलिनीकरणाची पुन्हा चर्चा सुरू झाली. शरद पवार गटाचे शेळके यांनी हा मुद्दा पुन्हा उपस्थित केला होता. जर सुनेत्रा पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष केले तर तुमची वैयक्तिक भूमिका काय असेल? एकूण विलिनीकरणावर तुमची भूमिका? आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय पवार साहेब असतील, जयंत पाटील साहेब असतील, पक्षातील सर्व ज्येष्ठ नेते असतील, हे जे भूमिका देतील ती आमची भूमिका असेल. परवा दिवशी माजी खासदार पाण्याच्या उपोषणासाठी तासगावमध्ये बसलेले होते. नेमकं काय विषय आणि ते योजना? खरं तर मी मुळात पाण्याच्या विषयावरती राजकारण मलाही करायचं नव्हतं आणि श्रेय घेण्या देण्याच्या बाबतीमध्ये त्यांच्याबरोबर स्पर्धा कोणीही करू शकत नाही. मी यापूर्वी विनंती केली होती की दुष्काळ प्रचंड आहे आणि राज्य शासनामार्फत यावर्षी पाऊससुद्धा कमी पडणार आहे अशी माहिती मिळत असताना पाण्याच्या वरून राजकारण करायचं नाही असा निर्णय आम्ही घेतला होता. म्हणूनच त्यांना आज अखेर उत्तर मी दिलं नाही. पण परवा पाण्याच्या आंदोलनाच्या दिवशी पाणी हा विषय सोडून ते माझ्यावरतीच जास्त बोलले असं मला आपल्या सर्वांच्या माध्यमातून समजलं. आता तासगावमध्ये पाणी पोचून 1 दिवस ओलांडल्यानंतर तासगावला पाणी मिळावं म्हणून त्यांनी आंदोलन करणं म्हणजे त्यांचा तिथल्या सिंचन विभागाच्या बाबतीत आणि सिंचन योजनांच्या बाबतीत किती दांडगा अभ्यास आहे हे मी सांगायची आवश्यकता नाही. किंबहुना त्यांचं आंदोलन आहे म्हणून पाणी पोचू नये म्हणून आदल्या दिवशी अधिकाऱ्यांना फोन करून पंप बंद करायला सांगणे असेल इतपतच्या गोष्टी त्यांनी करायचा प्रयत्न केला. पण पाणी तासगावपर्यंत पोचलं आणि पाण्याचं वितरण हे टाइम टेबल आम्ही ज्या पद्धतीनं ठरवलं आहे त्या पद्धतीनं चालू आहे. आता आज आंदोलन केलं म्हणून कोयनेतनं सोडलेलं पाणी उद्या तासगावात पोचत असेल म्हणजे अधिकारी गणित घालत असताना वेगाचा गणित घालत असतील, किती पाणी येणार आहे याचा गणित घालत असतील. पण आज आंदोलन केलं म्हणून उद्या पहाटे लगेच पाणी आलं असं म्हणणं ही लोकांची दिशाभूल करण्यासारखं आहे आणि लोकांना बाळगोत समजण्याचं काम त्यांनी करण्याची आवश्यकता नाही. त्यांनी वास्तव स्वीकारलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं टाइम टेबलप्रमाणे किंबहुना मागच्या वर्षी एप्रिलच्या 2ऱ्या आठवड्यात हे पाणी मिळालं होतं. यावर्षी मार्चच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हे पाणी आम्ही देऊ शकलेलो आहे. थोडासा फ्लो कमी आहे पण आम्हाला आज विरोधी पक्ष म्हणून भांडत असताना पाणी आणत असताना तिथं 2 मंत्र्यांशी भांडून एका सत्तेतल्या आमदारांशी भांडून पाणी इथंपर्यंत आणायचं आहे. तरी देखील ते पाणी इथंपर्यंत आणण्यात आम्ही यशस्वी ठरलेलो आहे. आता पाणी हा विषय दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये या असताना त्यांनी राजकारण न करता सामंजस्य राहून लोकांच्या पर्यंत जास्तीत जास्त हा लाभ कसा मिळेल याची खात्री करणं आवश्यक आहे. लोकांची दिशाभूल करतात किंवा माझी खासदार स्टंटबाजी करतात असं म्हणायचं का? आता मागच्या वेळेला त्यांनी अर्धा तास काहीतरी कर्जमाफी व्हावी म्हणून रास्ता रोको केला होता आणि राज्यामध्ये कर्जमाफीची फसवी घोषणा झाल्यानंतर आम्ही अर्धा तास रस्ता अडवला म्हणून राज्याची कर्जमाफी झाली असं ते सगळीकडे सांगतात. अशा बहादरांवरती किती विश्वास ठेवायचा आहे तासगाव कोटे मंडळामधल्या लोकांना माहिती. साहेब काय विलिनीकरणावर बोलणार आहे? बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.